नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भामध्ये एका प्रोग्राममध्ये माजी केंद्रीय मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी असं स्टेटमेंट केलं की येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. खरं तर 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले अजितदादा यांनी तसं उपमुख्यमंत्री पदाचं रेकॉर्ड तयार केलेलं आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. 2009ला पण त्यांना संधी आलेली होती, परंतु त्यांच्या चुलत्यावरतीच शरद पवार साहेबांवरतीच त्यांचे आरोप आहेत की मुख्यमंत्री होत असताना ते काय ना काहीतरी रणनीती करतात आणि मी बाजूला राहतो, असा एकंदरीत त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे. पण खदगावकर भास्कर पाटील असे म्हणाले की अशोक चव्हाणांना पण मी तसंच बोललो होतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि ते झाले, म्हणजे माझे शब्द खरे ठरतात असं ते पुढे म्हणतात. म्हणून त्यांनी सांगितलं की ॲडव्हान्समध्ये अगोदरच मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देतो. मित्रांनो, मुख्यमंत्री होणं ही एक प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे. एक शासकीय यंत्रणा आपल्या ताब्यात घेण्यासाठीची ती एक फार मोठी यशस्वी अशा पद्धतीची चेअर आहे आणि ती कुणाला नको आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांना पण मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री महायुतीचे एकनाथ शिंदे यांना सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं आहे. जसे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत, तसे या दोघांनाही मुख्यमंत्रीच व्हायचं आहे अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री, मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशा पद्धतीचं राजकारण आहे. आणि म्हणून आपण जरा अजितदादांच्या संदर्भामध्ये पाहूयात. 1991 सालापासून ते राजकारणामध्ये आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत. 1.65 लाख फरकानं त्यांनी मतं मिळवलेली आहेत 2019ला. आणि म्हणून त्यांचा राजकारणामध्ये आणि या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा आहे. आज 2023ला ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. नुकताच त्यांनी 2023 ते 2024चा अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यासाठी योजना राबवलेल्या आहेत. हे असं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात त्यांना ओळखलं जातं. सहकार चळवळीमध्ये, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये ते अग्रेसर असतात. जलसिंचन मंत्री म्हणून पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगली कामं केलेली आहेत. 2012ला त्यांच्यावरती जलसिंचन खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काही प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे जरा थोडासा त्यांच्या व्यक्तिमत्वाला तडा गेला. परंतु अजितदादा यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे जे स्वप्न आहे, हे स्वप्न कधी पूर्ण होणार म्हणून ते सुद्धा सतत त्यांच्या सभेतून बोलत असतात. नोव्हेंबर 2024ला बारामतीमध्ये तर बॅनर लागले होते, भावी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. कार्यकर्त्यांना, पक्षाला एक अतिशय एक ओढ आहे त्यांच्याबद्दल की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच होतील. परंतु 2024ला एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार विजयी झाले. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 41 आमदार आपल्या अजितदादांचे निवडून आले आणि प्रचंड अशा चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स झाला. पण 145चा जो आकडा असतो, हा जादुई आकडा मुख्यमंत्री बनण्यासाठी हा दोघांकडे नव्हता. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितल्यामुळे आणि दिल्ली दरबारातून पण त्यांच्याच नावाची घोषणा झाल्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात न पडता किंवा अजित पवार यांच्या गळ्यात न पडता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गळ्यात पडली. आणि तेव्हापासून या दोघांना वाटतं की नाही, आपण सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी 2022ला बंड करून मुख्यमंत्री पदाची जे काय आनंद असतो, मुख्यमंत्री पदाचा जो आनंद असतो तो उपभोगलेला आहे. अजित पवारांना मात्र नाही ते भोगता आलं. ते महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जॉईन झाले, आज अर्थमंत्री म्हणून काम करतायत. मुख्य पदं त्यांच्याकडे आहेत, त्यांनाच चांगला निधी मिळालेला आहे असा त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री आरोप करतात. अजितदादा हे
एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना काही खात्यांना, मग समाज कल्याण खातं असेल किंवा इतर काही एस टी महामंडळाचं खातं असेल, त्यांना निधी पुरवला जात नाही, दिला जात नाही, अशा पद्धतीच्याही तक्रारी अजित पवारांकडे होतात. एकनाथ शिंदे या दोघांवरती पण एक प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. असं एकंदरीत सर्वत्र काही चर्चा होत राहते. पण ही मात्र चर्चा दोघांच्या बाबतीतली महाराष्ट्रात एक अतिशय चर्चेचा विषय बनलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची गोष्ट. खरंच ही पूर्ण होईल का? कारण अजित पवारांच्या अगोदर एकनाथ शिंदे हे या रेसमध्ये आहेत. त्यांचा आणि अमित शहा यांचं चांगले संबंध आहेत. परंतु अमित शहा यांनी त्यांना एक वेगळ्या स्वरूपाची ऑफर दिलेली आहे. जर ती ॲक्सेप्ट केली तर मी तुमचा विचार करेन. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली दरबारी बोलवेन, त्यांना कोणतं तरी एखादं मोठं पद देण्यात येईल आणि मग मी मुख्यमंत्रीपदाचा विचार करेन. अशा पद्धतीचं त्यांची चर्चा पण झालेली आहे. असंही बोललं जातं. बहुमतात आलेलं हे सरकार, महायुतीचं सरकार, सर्वसामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या या लोकांच्या हितासाठी काम करण्याच्या पेक्षा जास्त मुख्यमंत्रीपद कसं मिळेल आणि मलिदा मिळणारं गोष्टी कशा मिळतील, याच बाबतीमध्ये आपल्याला या क्षेत्रात अडकून पडलेलं दिसून येतं. परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायमस्वरूपी राहील असंही बोललं जातं. कारण महाराष्ट्रामध्ये भाजपाला 2029ला प्रचंड बहुमतात आणि स्वतःच्या हिमतीवरती विजय व्हायचा आहे असा संकल्प आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं $1 ट्रिलियन हे आर्थिक क्षेत्रामध्ये आपण क्रिएट करू, हे पण त्यांचं महाराष्ट्र विजन आहे. त्यामुळे आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला एक स्वतःचं एक मजबूत अस्तित्व तयार करायचं आहे. कुठल्याही इतर मित्रपक्षांना न घेता अशाही पद्धतीची राजकीय रणनीती त्यांची असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील. आता इतकंच. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.